खबर महाराष्ट्र के भंडारा से है, जहां पर सार्वजनिक वाचनालय भंडारा में आर्ट ऑफ लिविंग परिवार के माध्यम से अंतर्राष्ट्रीय महिला दिवस और क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले स्मृति जयंती के अवसर पर सशक्त नारी कला, समाज सेवा, विविध प्रकार योगदान के लिए महिलाओं का सम्मान समारोह का आयोजन किया गया। इसके साथ ही लक्ष्मी तरु का पेड़ देकर महिलाओं को सम्मानित किया गया। कहा जाता है कि लक्ष्मी तरु के पेड़ से कैंसर जैसी बड़ी बीमारियों का इलाज होता है और इस पेड़ को बेंगलोर से आर्ट ऑफ लिविंग आश्रम से लाया गया था। आर्ट ऑफ लिविंग एक मानवतावादी संस्थान है जिसकी स्थापना 1981 में विश्व विख्यात मानवतावादी एवं आध्यात्मिक गुरु श्री रविशंकर जी द्वारा की गई थी। आर्ट ऑफ लिविंग असंख्य उच्च स्तर के प्रभावशाली शैक्षिक एवं आत्म विकास कार्यक्रम कराता है और ऐसे उपकरण प्रस्तुत करता है जो तनाव को दूर करते हैं। आर्ट ऑफ लिविंग बद्दल काय म्हणतात? नमस्कार, माझं नाव कुमुदिनी हटवार आहे आणि मी आर्ट ऑफ लिविंग व्हॉलेंटियर आहे। मी आर्ट ऑफ लिविंगचे भरपूर असे कोर्सेस केलेले आहेत ज्यांच्याद्वारे माझी जी क्षमता नव्हती ती मी क्षमता माझ्यामध्ये आली, लोकांसाठी समाजामध्ये काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली। आज आम्ही या कार्यक्रमामध्ये स्मृतिचिन्ह न देता आम्ही आज लक्ष्मी तरूचे झाडे सत्कारमध्ये देत आहोत। लक्ष्मी तरूचे फायदे असे आहेत की आजच्या जमान्यामध्ये कॅन्सर हा खूप वाढत चाललेला आहे जगामध्ये आणि त्याच्यासाठी लोक खूप दूरपर्यंत नॅशनल इंटरनॅशनलपर्यंत जात आहेत औषधीकरिता, परंतु काही लोकांना फायदा न झालेला आहे। पण हा एक झाड कॅन्सरवर मात करू शकतो। आम्ही हा बेंगलोर आर्ट ऑफ लिविंग आश्रममधून हा झाड आणलेला आहे आणि या कार्यक्रमाचे मार्फत आम्हाला फक्त हे एकच इच्छा आहे की हे जागोजागी हे लक्ष्मी तरूचे झाडांची वाढ झालेली पाहिजे आणि त्याच्यामुळे कॅन्सर आपण मात करू शकतो। रजनी महेश सोनकुसरे आर्ट ऑफ लिविंग टीचर आहे आणि आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृती दिवस आणि महिला जागतिक दिन यांचं औचित्य साधून आम्ही भंडाऱ्यामध्ये ज्या महिला संघर्षातनं वर आलेल्या आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत। आणि उद्देश एकच आहे आमचा की महिला ह्या कुठंच आता कमी लेखल्या जाऊ नयेत आणि सावित्री आईनी जो आम्हाला शिक्षणाचा ठेवा दिलेला आहे, मोलाचा ठेवा दिलेला आहे, त्याचा आम्ही परिपूर्णपणे त्याचा उपयोग करून अजून आपल्या भारतभूमीला कसं समोर न्यावं आणि आमच्या हितासाठी जे करता येईल अशा महिलांचा आम्ही सत्कार करणार। भंडारा से हंसराज की रिपोर्ट, TV1 इंडिया।